नाटक ही एक खूप इंटरेस्टिंग प्रोसेस असते ना. महिनाभर जवळपास तुम्ही त्या सगळ्याच्या बाजूनी अजूनही हे सगळं असं तपासत जात असता आणि त्यात ग्रोथ असते. मुख्य म्हणजे फिल्मला किंवा याला तुम्ही प्रोसेस नाही राहत. एक सीन तुम्हाला मिळतो, तुम्ही फार तर एक अर्धा तास त्याच्यावर अभ्यास कराल किंवा काय कराल. शॉट दिला की त्या क्षणी तुमचा संबंध संपला. त्यात प्रोग्रेस किंवा ग्रोथ नाही होत. रवींद्रनाट्य मंदिर, जुनं रवींद्रनाट्य मंदिर मधली कॉर्नरची मोठी रूम, 7 नंबर का काहीतरी खोली असायची ना, पहिली तालीम. आणि आम्ही सगळे वाचत बसलो होतो स्क्रिप्ट. तेव्हा पुस्तक पण यायचं होतं बाजारात आणि वाचत होतो. आणि वाचता चंद्रकांत कुलकर्णी मध्येच मला, गिरीश ते वाक्य पुन्हा वाच, ते तसं नसेल. आणि मला त्या क्षणी कळलं की ह्याला पहिल्या तालमीला नाटक पाठ आहे. पंचकरांनी पहिल्यांदा प्रयोग पाहिला त्यामुळे हळूच म्हणाला, राधेश्याम माझ्यापेक्षा मस्त केला. तो काय म्हणजे अजून काय पाहिजे असं होतं. सुधीर जोशीची ईज, सतीश पोळेकरची ईज, यशवंत दत्त काय फुलपाखरासारखा बागडायचा स्टेजवर, अरुण सरनाईकांचा वॉक, डॉक्टर लागूंचं मेथड, दिलीप प्रभावळची एक मेथड प्रत्येक गोष्टीची, विक्रमचं दोन्ही ब्लेंडिंग, कधी मेथड कधी स्पॉन्टेनिटी, काय सखाराम भावे, कन्व्हिक्शन, काय जबरदस्त कन्व्हिक्शन. तो रोल मध्ये तोच दिसायला लागायचा त्या रोलसाठी. तर अशा काही लोकांची कामं पाहिली आहेत की आपण काय पासंगाला पुरणार नाही असं वाटतं. त्याच वेळी दुर्दैवाने असं म्हणावं असं वाटतं की मग शासनाला त्याची काही कदर नाही का. ही नाटकं जिथे होतात त्या प्लॅटफॉर्मबद्दल त्यांना काही आत्मीयता नाही का. त्यांची अवस्था कशी आहे सध्या, फार वाईट आहे. दौरे सगळे कमी झाले आहेत. लॉकडाऊन नंतर बरीच नाट्यगृह कंबरडीच मोडली त्यांची आहेत. त्याच्याबद्दल काहीही मेंटेनन्सबद्दल हे केलेलं नाही आहे. नमस्कार. बोलत राहूयाच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सगळ्यात आधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला खूप जण सांगतात आणि ती महत्त्वाची देखील आहे. आपण बोलत राहूयामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या पाहुण्यांना आमंत्रित करत असतो आणि त्यांच्या मनातले किस्से ऐकून घेत असतो, त्यांच्या लाईफमधला स्ट्रगल ऐकून घेत असतो. या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी रसिक म्हणून एक तुमची देखील जबाबदारी आहे. बोलत राहूया हा पॉडकास्ट ज्या यूट्यूब चॅनलवरती येतोय तो प्रथमेश इनामदार यूट्यूब चॅनल हा तुम्ही सबस्क्राईब करा. नुसता सबस्क्राईब करू नका, तर बेल आयकन दाबा, म्हणजे मग नवीन नवीन जे भाग पुढे येत राहतील त्या सगळ्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्ही प्रत्येक भागाचा आस्वाद घेऊ शकाल. आज माझ्यासोबत एक अशी व्यक्ती आहे, माझी अत्यंत लाडकी व्यक्ती. मी लहानपणापासून त्यांचा अभिनय बघत आलेलो आहे. फक्त अभिनय नाही तर त्यांची भाषाशैली, भाषेवरचं प्रभुत्व हे देखील अभ्यासत आलेलो आहे आणि आत्मसात देखील करत आलेलो आहे. फक्त रंगभूमी नाही तर रंगभूमी बरोबरच चित्रपट, मालिका या सर्वांमध्ये चौफेर भूमिका करणारे, सगळ्यात महत्त्वाचं येत्या 17 ऑगस्टला त्यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवशी त्यांचं एक अतिशय महत्त्वाचं पुस्तक आपल्या भेटीला येणार आहे. त्या पुस्तकाचं शीर्षक आहे तो कोणी माझ्यातला. 50 भूमिकांचं एक अवलोकन एक तटस्थ वृत्तीने या व्यक्तीने त्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. आता नावच सांगतो. माझ्यासोबत आहेत डॉक्टर गिरीश ओक. नमस्कार. नमस्कार. तो कोणी माझ्यातला शीर्षक फार इंटरेस्टिंग आहे. आरती प्रभूंचं ऍक्च्युअली. हो, तो कोणी माझ्यातला. पण विचारायचा हेतू तो आहे की ह्या पुस्तकामध्ये त्याच्या पाठीमागे जो ब्लर्ग आहे तो मी वाचल्यानंतर आपण तटस्थ राहून आपल्या भूमिकांविषयी बोलणं
किंवा भाष्य करणं हे तसं अवघड काम आहे. पण 50 भूमिकांचं अवलोकन, जसं मी म्हणालो, ही संकल्पना डोक्यात कधी आली? एका पुस्तकाच्या प्रकाशनाला सुरेश खरे प्रमुख पाहुणे होते. मी एक वन ऑफ द पाहुणाज होतो. आणि त्यांनी त्या दिवशी मला सांगितलं की गिरीश, तुम्ही जेव्हा ॲक्टर्स गप्पा मारत बसता, ॲक्टर्स म्हणा, डिरेक्टर्स म्हणा, नाटकातले लोक एकत्र येतात, गप्पांचा फड जेव्हा रंगतो तेव्हा काय काय किस्से निघतात आणि एकातून एक निघत जातात. ते असं आठवं म्हटलं तर आठवत नाहीत. त्या सगळ्या गोष्टी अप्रकाशित राहतात. त्या तेवढ्यापुरत्या येतात प्रकाशात, एकमेकांना हसवतात. त्यातल्या काही हसण्याजोग्या असतात, काही फजित्या असतात, काही गमतीजमती असतात, काही खूप काहीतरी वेगळं घडलेलं असतं. तर ते कुठेतरी यायला पाहिजे रे, असं त्याने मला सांगितलं. मी म्हणे खूप लोकांना सांगतोय, तुलाही सांगतोय. मी म्हटलं हो, खरं वाटतं असं. दरवेळी तुम्हाला माहीत असेल की गप्पा अरे हे कुठेतरी लिहायला पाहिजे रे, असं होतं. त्यांनी नंतर मला 3दा पाठपुरावा केला आणि मग मला लाज वाटली. म्हटलं नाही, हे काहीतरी सिरियसली सांगतात आपल्याला. मला लिहिणं स्वतः शक्य नव्हतं, वेळ नव्हता, कारण खूपच बिझी होतो मी. सोलापुरातला माझा एक मित्र आहे शिरीष देखणे, उत्तम लेखक आहे, नाटककारच आहे. त्याच्याशी बोलता बोलता मी हे बोललो. म्हटलं असं असं ते म्हणालेत मला. कशा गोष्टी घडत जातात बघ. मग एक इंग्लिश कुठल्या तरी ह्याचं वाक्य आहे की बघा, तुम्ही खूप चांगल्याने काहीतरी करायला गेलात तर युनिव्हर्स तुमच्या सपोर्टला येतो, असं म्हणतात. शाहरुखने त्याचं काहीतरी एक वाक्य त्या कुठल्या फिल्ममध्ये, कर्जवर जी फिल्म केली त्यात केलं होतं का, सारी कायनात तुम्ही मदत करते वगैरे, असं टाईपचं काहीतरी. पण खरंच मला अनुभव होतो. मी शिरीष म्हणाला अरे मग मीच करीन शब्दांकन, असं तो इमिजिएट म्हणाला. खरं ते किचकट काम होतं. मी ऑडिओ पाठवायचे त्यांनी. मग त्यांनी ते मी ऑडिओ पाठवायला लागलो त्याला. मग जमेल तसं आपलं एक एक मी नाटकाची लिस्ट केली होती तयार माझ्याकडे आणि ते आठवायला लागलो. मग ह्याच्यात काय झालं, त्याच्यात काय झालं, एक 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 आठवून त्याचा मुद्दे लिहून ठेवायला लागलो. आणि त्याचं ऑडिओ अक्षरशः असे पाठवत गेलो मी त्याला. त्यांनी बसून ते लिहित गेला. अनुबंध प्रकाशन पुण्याचं आहे, अनिल कुलकर्णी. त्यांच्याशी तो बोलला की असं असं मी डोक्यात काहीतरी आहे आमच्या. तर ते लगेच म्हणाले मग मी हे प्रकाशन मी करणार. म्हणजे काय म्हणजे न ठरवता मला ते बालगंधर्वच्या इकडे समोर एकदा भेटले. माझी ओळख पण नव्हती त्यांची. त्यामुळे शिरीष मित्र तुमचा? म्हटलं हो. शिरीष असं काहीतरी बोलणं झालंय? म्हटलं हो. ते मी करतोय प्रकाशन. मला माहिती नव्हतं, मला काहीच माहित नाही. ते मी करणार आहे, मला करायचं आहे ते. म्हटलं आता मी काय नाही म्हणू. ठीक आहे. रवी मुकुल आमचा आधीपासूनचा मित्र, त्याच्याकडे आम्ही तिघं बसलो होतो गप्पा मारायला सहज, काही डोक्यात नाही. आणि काय मग सध्या हे कसं काय, तुम्ही तिघं एकत्र कसं काय, आम्ही असं असं भेटलो. म्हटलं असं असं पुस्तक आहे. अरे मग याचं कव्हर मी करणार की म्हणे. बस का, अजून दुसरं कोण करणार. म्हणजे मला एक प्रकारे चॉईस न ठेवून त्यांनी माझ्यावर खूप मोठे उपकार केले. मला चॉईसच नाही दिला त्यांनी की आम्ही करणार, दॅट्स ऑल. ते झालं. मानाची नावाची एक संघटना आहे इथे, लेखक ह्यांची संघाची. त्यांचं बक्षीस समारंभ होता. मी परीक्षक होतो. एकांकिका स्पर्धा होती. त्याला गंगाराम गवाणकर प्रमुख पाहुणे होते. बरं. तर माझी खूप जुनी मैत्री त्यांच्याशी. ते माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत, पण आम्ही मित्र आहोत, खूप घट्ट मित्र आहोत. कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही एका ठिकाणी जेवायला आलो. मी त्यांना बातमी सांगितली. म्हटलं असं असं मी करतोय, 17 ऑगस्टला करायचा विचार आहे. अरे बाळू, त्याची प्रस्तावना मी लिहिणार. म्हणजे पुन्हा चॉईसच नाही मला, चांगल्या अर्थी म्हणतोय मी. म्हटलं काय आता मी काय बोलू. विजय केंकरेच्या कानावर गेलं, संजय मोनेच्या कानावर गेलं. आम्ही शुभेच्छा म्हणून लिहिणार म्हणे, त्यात एक पान तरी लिहिणार, डेफिनेटली लिहिणार. म्हटलं आता काय म्हणजे काय. आणि असं ते झालं. बरं, ते तुम्ही जे म्हणताय की तो ब्लर्ब जो आहे ते डोक्यात ठेवून मी लिहिलं का, तर खरंच नाही लिहिलं. बरं, मी काही लेखक नाही मुळात. एक पुस्तक माझं झालं ते सदर मी लिहायचो, त्याचं कंपायलेशन झालं. दुसरं मी काही एकांकिका लिहिल्या होत्या. पण हे सगळं लिखाण जे झालं ते गरजेपोटी झालं. म्हणजे मला कोणतरी सदर लिहायला सांगितलं म्हणून सदर मी लिहिलं. स्वतःहून काही लिहिलंय असं एकांकिका फार तर. आणि एक नाटक आता लिहिलंय, ते येईल. पण मी काय असं हार्डकोर नाटककार किंवा लेखक नाही. त्याच्यामुळे हे
म्हणजे तुम्ही जे म्हणताय की बाबा ते असं झालंय का आणि तटस्थ वगैरे, हो. तर खरंच नाही. मी माझ्या पद्धतीने सगळे किस्से सांगत गेलो. दुसरं काय होतं माहितीये की कुठलीही गोष्ट जेव्हा घडते त्याची बॅकस्टोरी असते एक. बरोबर. आम्ही डॉक्टरी भाषेत म्हणून ना प्री ऑपरेटिव्ह पोस्ट ऑपरेटिव्ह अशा गोष्टी असतात. ऑपरेशन एक असतं त्याच्या मागे अलीकडे, पुढे पलीकडे. आजूबाजूला खूप गोष्टी घडतात. त्या प्रकाशात नाही येत. ती मेन गोष्ट प्रकाशात येते. त्या कधी गमतीशीर असतात, कधी त्या मेन गोष्टीला खूप पोषक असतात, पूरक असतात, त्याच्यासाठी बेस असतात, त्याच्यामुळे ती गोष्ट मेन झालेली असते. त्या बाकीच्या गोष्टी दिसतच नाहीत. तर त्या मला असं वाटत होतं की या बाहेर यावा. मग त्या नटांबद्दल असतील बरोबरच्या मोठ्या, मी खूप मोठ्या मोठ्या नटांबरोबर काम केलं, मोठ्या दिग्दर्शकांबरोबर काम केलं, यंग नटांबरोबर पण काम केलं. पण त्यांच्यातलेही काही गमतीशमती गुण होते, चांगल्या गोष्टी होत्या. काही दिग्दर्शकांचे काही वेगळे फंडे होते. तर ते सगळे होते डोक्यात साठलेले. प्रत्येक नाटकात नाटक ही एक खूप इंटरेस्टिंग प्रोसेस असते ना. महिनाभर जवळपास तुम्ही त्या सगळ्याच्या बाजूनी अजूनही सगळं असं तपासत जात असता. आणि त्यात ग्रोथ असते. मुख्य म्हणजे फिल्मला किंवा ह्याला तुम्ही प्रोसेस नाही राहत. एक सीन तुम्हाला मिळतो, तुम्ही फार तर एक अर्धा तास त्याच्यावर अभ्यास कराल किंवा काय कराल. शॉट दिला की त्या क्षणी तुमचा संबंध संपला. त्यात प्रोग्रेस किंवा ग्रोथ नाही होत. तिसऱ्या क्षणी तुम्ही पाहिलात तर खरं तर तुम्हाला अजून चांगला झाला असता असंच वाटतं. कधीच वाटत नाही की हा टू द मार्क. तसं नाटकात नाही होत. इट्स म्हणजे नेव्हर एंडिंग प्रोसेस. अजून ते हा सगळ्या. आणि त्यातली सगळ्यात मला आवडणारी प्रोसेस ही तालीम. कारण त्यात ते सगळं असं 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 रचल्यासारखं तयार होत जातं. मग त्याच्यातल्या ज्या गमती असतात किंवा त्यातले डिस्कशन्स असतात, त्याच्यात काही उदाहरणं दिली असतील दिग्दर्शकांनी, आजूबाजूच्या नटांनी, हे सगळं खूप 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 होतं. सगळं काही प्रयोगांमधल्या झालेली फजिती होती, काही खूप चांगले आलेले प्रेक्षकांचे अनुभव होते, काही खूप अविस्मरणीय माझ्या दृष्टीने नाटकाचे प्रयोग होते की पु ल आणि सुनीताबाई समोर बसलेत नाटक बघायला आणि त्यांनी केलेला रोल मी करतोय. वा. किंवा तुम्ही नव्हेच पणशीकर स्वतः बघतायत आणि मी तो रोल करतोय आणि ते मला नंतर येऊन सांगतायत की राधेश्यामचा सीन तू माझ्यापेक्षा चांगला केलास. तर हे जे काय अनुभव असतात हे म्हणजे त्याच्यानंतर नाही जगलो तरी चालेल असेच असतात खरं तर. तर हे सगळं त्यात होतं. ते लिहित गेलो मी आणि मी इतका साशंक होतो. मी सतत शिरीषला म्हणायचो, शिरीष हे काय रे म्हटलं, हे नुसतंच मी आपलं बडबडतोय, हे कोणी वाचेल का, ऐकेल का किंवा काय. तो म्हणाला, हे बघ मी पण लिहितोय त्यामुळे मला स्वतःला सांगता येत नाही, पण मी ज्यांना वाचायला देतो त्यांना ते इंटरेस्टिंग वाटतंय. म्हटलं बघूया आता. अजूनही मला माहित नाही ते कसं होणार आहे किंवा होणार आहे. पण ते तुम्ही त्याचा उल्लेख केलात की बाबा तटस्थ बिटस्थ काही नाही, मला जे वाटलं ते मी लिहिलंय. जे वाटलंय ते लिहिलंय किंवा तुम्ही ऑडिओ स्वरूपात पाठवलेलं आहे. म्हणजे तुम्ही शब्दांकन करण्यासाठी ते पाठवत होतात कारण तुम्हाला लिखाणाचं त्यावेळेला शक्य नव्हतं. या प्रोसेसला साधारण किती कालावधी गेला? म्हणजे मनामध्ये पहिलं आलं की आता आपण तिसऱ्यांदा फोन आला आणि आता आपण केलं पाहिजे. 4-5 महिने 6 महिने जास्तीत जास्त. म्हणजे 6 महिन्यामध्ये एक तुमची पूर्ण प्रोसेस ज्याला आपण म्हणू ती सगळी पुढे येते आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्याचं डॉक्युमेंटेशन होणं हे फार महत्वाचं आहे. एक रंगभूमीवरती काम करणं. आता तुम्ही तुमच्या बोलताना एक असा विषय आला की तुम्हाला आवडणारी सगळ्यात गोष्ट म्हणजे तालीम. हो. आणि प्रयोग सगळंच म्हणजे ती प्रोसेस बेसिकली. तर सध्या म्हणजे असं दिसतं की म्हणजे आताचे येणाऱ्या कलाकारांविषयी विचारतोय की तालमीसाठी फार रिलक्टंट असतात किंवा तालमीला वेळ देणं किंवा हे देणं फार हे नाही. तुम्ही मला पाठवा, आपण वाचू आणि मग गोष्टी पुढे करू. तर मला नेहमी असं वाटतं की हा तुमचा जो 6 महिन्यातला प्रवास आहे ना, तो 6 महिन्याचा नाहीये, त्याला अनेक दशकं आहेत आणि त्या दशका चिरंतन आहेत. ह्याचं एकमेव कारण हे आहे की तुमची जी नाळ जोडलेली आहे रंगभूमीशी ती इतकी प्रामाणिक आणि सत्य आहे की त्यामुळे तो जिवंत झरा तुमच्यामध्ये अजूनही साठलेला आहे. तर तालमींच्या किस्स्यांविषयी म्हणजे त्या पुस्तकामध्ये तालमींविषयी काही वाचायला
मिळणार आहे का हो वाचकांना? हो हो हो. फार गमतीशीर म्हणजे कसं, ज्याचा त्याचा प्रश्न नावाचं नाटक अभिराम भडकमकरचं. हम्म, पहिली तालीम, हम्म, रवींद्रनाट्य मंदिर, जुनं रवींद्रनाट्य मंदिर मधली कॉर्नरची मोठी रूम, 7 नंबर का काहीतरी खोली असायची ना. हम्म, पहिली तालीम. हम्म. आणि आम्ही सगळे वाचत बसलो होतो स्क्रिप्ट. तेव्हा पुस्तक पण यायचं होतं बाजारात आणि वाचत होतो. आणि वाचता 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 चंद्रकांत कुलकर्णी मध्येच मला, गिरीश ते वाक्य पुन्हा वाच, ते तसं नसेल. तर मी पटकन माझ्या सोयीने काहीतरी रचना बदलून ते वाचलं होतं. म्हटलं हो, नाही तसं नको, आहे तसं वाच. हम्म, आणि मला त्या क्षणी कळलं की ह्याला पहिल्या तालमीला नाटक पाठ आहे. हम्म. आणि तो इतका मोठा कॉम्प्लेक्स म्हणेन मी त्याला, इतका मोठा कॉम्प्लेक्स होता की अरे बाप रे, हम्म. हा तालमीला याच्या आधी नाटक पाठ करून आलाय पूर्ण. पाठ इन द सेन्स त्याला माहिती आहे. माहिती आहे. सो अशा ज्या अशा स्पार्क्स आहेत ना तालमींमधल्या, हम्म, ते बरेच आहेत त्याच्यात की ते असे काहीतरी, किंवा एक ज्याला गमतीने आम्ही भाऊ सापडणं म्हणतो. हा. तर तो भाऊ सापडणं जो प्रक्रिया आहे ना, ती कुठल्याच ललित कला केंद्रामध्ये किंवा NSD मध्ये थिअरेटिकली तुम्हाला शिकून सापडणं सांगता येणार नाही की ते काय होतं एक्झॅक्टली. तो भाऊ जेव्हा एकदा सापडतो त्या भूमिकेचा, असं बॉलरला टप्पा मिळतो आणि मग बघा गमती, हम्म, तसं ते असतं ना. तर ते तालमीत होतं. आणि दुसरं कसं, आता तुम्ही जे म्हणालात की आजकालची मुलं, किंवा मला टीका नाही करायची, नवीन पिढी खूप जास्त काय म्हणतात त्याला, लवकर तयार होणारी आहे. डार्विन सांगितलं, मी काय सांगणार त्यात, खूप लवकर हे होतात ते. आम्हाला वेळ लागत असेल, मे बी जुनी इंजिन्स आहेत आमची, त्यामुळे स्टार्टला प्रॉब्लेम होत असेल. पण मास्तर दार्वेकरांनी खूप छान वाक्य सांगितलं तालमींच्या बाबतीत. ते मी वेळेवर करीन असं काही लोकांचं असतं बघ. ओके ओके, मला लक्षात आलं, मी करतो, टेकला करतो. तर ते नेहमी म्हणायचे की वेळेवर फक्त अपघात होतो, वेळेवर काही चांगली गोष्ट घडत नाही. आणि विच इज ट्रू. तर वेळेवर असं नाही करू. म्हणजे चांगलं झालं तर बरं आहे, तो लक फ्लूक आहे तो. पण 99% वेळी नाही होत, अपघात होतो, चुकता तुम्ही. त्यामुळे ते करून बघणं आहे. आणि शेवटी मेकबिलीव्ह आहे ना, ते तुम्ही नाटक करता, तर ते तुमच्या आजूबाजूच्यांना, तुम्हाला, तुमच्या बॉडीला, तुमच्या आवाजाला माहिती पाहिजे ना, तू काय करणार आहात तुम्ही, आणि लोकांना कसं फसवणार आहात. शेवटी फसवणंच आहे ते. तसं मला वाटतं की ते नाही, तालमींना महत्व आहेच. नाही तर मग हे सगळे मोठे जे कलावंत झाले, ते त्यांनी कोणीच रियाज न करता डायरेक्ट वरतून कोणीच नाही पडत ना. बरोबर. पहिल्यापासून नाटक हेच प्रेम होतं. कारण विचारण्याच्या पाठीमागचा हेतू असा आहे की तुम्ही फक्त रंगभूमी नाही, तर तुम्ही चित्रपटात पण सर्वत्र प्रवास तुमचा आहे, तुमचा मालिकांमध्ये प्रवास आहे. होतं असं की चित्रपट आणि मालिका यांच्यामध्ये गेल्यानंतर, पडद्यावर गेल्यानंतर फेम, ग्लॅमर, सेलिब्रिटी टॅग अशा अनेक गोष्टी येत राहतात. आणि दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं की आत्ताची जी येणारी जनरेशन ती थोडीशी त्याच्याकडे जास्त त्याचा ओघ आहे की एका रात्रीत ज्याला आपण फेम मिळणं म्हणतो, तशा गोष्टी होतात. पण पहिल्यापासून तुमचं नाटकावरती प्रेम आहे हे तुमच्या या प्रवासामध्ये जाणवत आहे. तर हे प्रेम टिकवून ठेवण्यासाठी काही विशेष प्रयत्न केले का आतून ते होतच? विशेष प्रयत्न नाही केले खरं तर. जे मिळेल तसं मी करत गेलो. मिळत चांगलं गेलं. मी लकी होतो. मला खूप वेगवेगळ्या भूमिका करायला मिळाल्या. बरोबरीने मालिका पण खूप छान छान करायला मिळाल्या. म्हणजे अवंतिकापासून मी आठवीन की चांगले रोल्स, चांगल्या किंवा त्याच्यानंतर मग या गोजीरवाण्या घरात त्यातलं माझं कॅरेक्टर. त्याच्यानंतर मग साहेब बीबी आणि मी आणि भरतने जी केली ती कॉमेडी. त्याच्यानंतर जुळून येते रेशीम गाठीमधला जो एक कॅरेक्टर होता नाना नावाचा. पण ह्याचं पुन्हा कसं आहे माहिती का की ती पॉप्युलॅरिटी किंवा ते तुम्ही जे म्हणता ग्लॅमर किंवा जे काय आहे ते क्षणिक आहे. ते त्या वेळापुरतं आहे. आज मी लाखात एक आमचा दादा म्हणला डॅडी आहे. काही दिवसापूर्वी मी अभिजित राजे होतो. त्याच्या आधी मी नाना होतो. त्याच्या आधी मी जयवंत बाजीप्रभू कारखानीस होतो. सो तेव्हा होतो. पण ते लोक विसरतात. पण अजूनही लोक कुसुम मनोहर लेलेमधला भाचा कुठे आठवतात. सो ती मेमरी नाटकात जी आहे ती आहेच. तुम्ही थिएटरमध्ये जाता, पडदा उघडेपर्यंत थांबता, मग नाटक सुरू होतं. तुमच्या हातात त्याचे कंट्रोल्स नसतात. सो काय वेगळ्या प्रकारे प्रक्रिया होते इथे का काय माहीत नाही. फिल्म बघायला तुम्ही जाता, फिल्म सुरू होते, मग तुम्ही बघता.
तुम्ही जेव्हा ते घरी बघता तेव्हा तुमची ती आपोआपच त्याचं ते डायल्यूट होतं, तुमच्या हातात त्याचे कंट्रोल्स येतात आणि मग ते तात्कालिक बनतं. आणि पुन्हा मी मगाशी म्हटलं तसं की फिल्म आणि सिरियलचा मुद्दा तोच आहे ना की तुम्ही शॉट दिल्या क्षणी ते दिग्दर्शकाचंच मीडियम आहे, म्हणजे पण तुमच्या हातात काहीच राहत नाही. तुम्हाला तुमचा अख्खा रोल कापून फेकला सुद्धा जाऊ शकतो. आणि नाटक हे नटाचं माध्यम आहे, नट कन्व्हेअर आहे. डॉक्टर लागूंच्या आत्मचरित्राचं नाव इतकं सुंदर आहे, ते मला खूप आवडतं. लमाण, लमाण इज कन्व्हेअर. तो वाहून नेतो आणि तो नेतो. तर नाटकावर प्रेम असं नाही, पण नाटकं मिळत गेली. फर्स्ट लव्ह ऑफकोर्स नाटक होतं, नाटकापासून सुरुवात झाली. पूर्वी तर आधी नाटक, मग हळूच एखादी मालिका मिळायची, मग एखादा चित्रपट मिळायचा, असंच होतं. आम्ही आलो तेव्हा इथे. पण तिन्ही माध्यमं केली, पण त्या मानाने संख्या नाटकांची मग जास्त आहे किंवा मालिकांची पण आहे त्या बरोबरीने. त्या मानाने चित्रपट मी कमी केले. नाटकांमधल्या कुठल्या भूमिकांमध्ये डॉक्टर गिरीशोक जास्त रमतात? म्हणजे स्वतःला विनोदी भूमिका करायला जास्त आवडतं का, साहसी भूमिका करायला जास्त आवडतं का, सिरियस भूमिका करायला जास्त आवडतं, सस्पेन्स नाटकं करायला जास्त आवडतात? डॉक्टर गिरीशोक यांना काय रंगभूमीतली कुठला अंग आवडतो? आत्ता जे काय तुम्ही ते प्रकार म्हणालात ते सगळे. असं एक असं नाही सांगता येणार, कारण मी सगळे एन्जॉय केलेत. म्हणजे हे सगळे प्रकार मी केलेत. आणि आत्ता लेटेस्ट करतोय ते पण नाटक विनोदी आहे. म्हणजे बऱ्याच दिवसांनी मला हवं होतं म्हणाले, ते मिळालं मला पटकन आणि मी ते उडी मारून घेतलं. हेमंत तेदलाबादकरचं स्थळ आले धावून, ते पण मी एन्जॉय करतोच आहे. अगदी विरुद्ध नाटक काळी राणी आहे, ज्यातला माझा रोल फारच वेगळा आहे. मी एक हिंदी बोलणारा एक बॉलिवूडमधला प्रोड्युसर आहे, नंदलाल पांडे नावाचा, आणि जो सतत दारू पितो स्टेजवर आणि हिंदी बिंदी बोलतो आणि असा काहीतरी आहे, लुंगी बिंगी घालतो, बंडाना बांधतो वगैरे असा आहे. तर त्याच्या अगदी विरुद्ध टोकाची भूमिका 38 कृष्णविलामध्ये आहे, जे पूर्णपणे शब्दप्रधान नाटक आहे, ज्याच्यात पूर्ण भाषा मराठी बोलणं. आणि त्यातली वेगळी गंमत म्हणजे ते रिअल टाईम नाटक आहे. 2 तासात नाटकातला वेळ आणि ॲक्च्युअल वेळ सारखा असलेलं नाटक, 2च पात्रांचं नाटक आहे. सो असं ते चारी, किंवा आता तुझ्या भाषेमध्ये मी वेगळी गंमतशीर गोष्ट अशी आहे की मी नागपूरला असताना त्यात श्याम करायचो. मग मधल्या काळात मी डॉक्टर सतीश केला आणि आता मी काकाजी करतोय. मग एकाच नाटकात एका नाटाला मला वाटत नाही ह्याच्या आधी कोणाला अशी तिन्ही भूमिका करायला मिळाल्या असतील, पण हे तिन्ही मला आवडणारे रोल होते आणि तिन्ही मी करतोय. आता काकाजी करतोय तो पण मला आवडतो. त्यामुळे असं काहीच नाही, सगळी 50 मुलं, 53-54 मुलं सगळी माझी लाडकी मुलं आहेत. तोमी नव्हेच चा विषय मगाशी पण तुमच्या बोलण्यामध्ये आला आणि मी त्याच्यावरती येणारच होतो. तोमी नव्हेच नाटक म्हणून ज्या वेळेला तुम्ही प्रेक्षक म्हणून बघितलं तोमी नव्हेच, तर ते बघितल्यानंतर ह्या भूमिका आपल्याला करायला मिळाल्या पाहिजे बाबा, किंवा एक मनामध्ये सुप्त इच्छा निर्माण झाली होती का, आणि आपल्याकडे कधीतरी हे नाटक येईल असं त्या वेळेला वाटलं होतं का? अजिबात नाही. म्हणजे मला इथे मी आलो तेव्हा मला पहिल्यांदा पणशीकरांनी सांगितलं की बॅरिस्टर विप्रदास जो सेकंड मोठा रोल आहे तो तू करशील, असं म्हणून त्यांनी मला घेतलं नाटकात. तो आधी नाटकात राहा, म्हणजे बघत तुला हळूहळू तो कळेल रोल, पण अग्निहोत्री म्हणून एक साक्ष आहे त्यात सुरुवातीला, ती तू कर असं म्हणून त्याच्यात माझी एंट्री झाली. तेव्हा मी इतकं जवळून जवळपास 200 प्रयोग पणशीकरांचं तोमी नव्हेच पाहिलं. तेव्हा मला स्वप्नात काय कशातही वाटलं नव्हतं की हा रोल मला पुढे विचारण्यात येईल किंवा विचारला जावा वगैरे, असं वाटलं नव्हतं. 25 वर्षांनी जवळपास मला तो रोल विचारला गेला आणि ॲट अ टाईम आनंद आणि भीती म्हणतात तसं झालं होतं माझं, की काहीच कळत नव्हतं, की खूप बरं वाटत होतं आणि एकीकडे खूप टेन्शन आलं होतं, कारण त्यांच्याशिवाय कोणी केलंच नाही चांगलं. त्यांच्यात स्टॅम्प होता. पण त्यातनं मी बाहेर पडलो, त्या तुलनेतून माझं वेगळं काहीतरी मी करू शकलो. मला कुठेही त्यांचं केलेलं काम पुसून काढायचं नव्हतं किंवा त्यांच्यापेक्षा चांगलं करून दाखवतो वगैरे असं करायचं नव्हतं. ते भेटल्यानंतरचं पहिलं वाक्य मला अजून आठवतं, ते छान म्हणालं की प्रकृती अस्वास्थ्यामुळे एखाद्या नटाला एखादं नाटक करायला न मिळणं यासारखी वाईट गोष्ट नाही, आणि सध्या मी त्यातून जातोय. त्यांचं खूप आवडतं नाटक होतं ते. तुझं हे नाटक केलंस तर नाटक सुरू राहील, अजून पुढे त्याला लाईफ मिळेल. माझ्यात मायनस पॉईंट्स होते, प्लस पॉईंट्स होते, तुझ्यात असतील.
तू माझी नक्कल करू नकोस, तू तुझ्या पद्धतीने कर. आणि ह्या अजून काय पाहिजे. 8 दिवस त्यांनी आमच्या तालमी घेतल्या. गंमत सांगतो तुम्हाला, त्यांनी एक शब्द मला सांगितला नाही माझ्या कामाबद्दल, पण तेवढ्याच प्रामाणिकपणे आणि तेवढ्याच काटेकोरपणे माझी एक्झिट झाल्यानंतर चेंजेसमध्ये जे काय चुका होऊ शकतील किंवा काय काय कर म्हणजे पटकन चेंज होईल हे मात्र पूर्ण सांगितलं. इतके बारकावे होते ते, प्रॅक्टिकल. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर, बाहेर पडलास की मिशी काढशील तर ती इकडे तिकडे ठेवू नकोस, दातात धरून ठेव, हात मोकळे राहतील, मिशी सेफ राहील. गेल्यानंतर मिशी पहिले मेकअपमॅनच्या ताब्यात देऊन टाक, कारण ती मिसप्लेस झाली तर वेळेवर गोंधळ होईल सगळा. दाजी शास्त्रीचा रोल करशील तेव्हा आधी चष्मा लाव, मग रुमाल बांध, नाहीतर आधी रुमाल बांधशील मग चष्म्याच्या काड्या जाणार नाहीत, वेळ लागेल. मग त्यांनी एक तर इतकी फॅन्टॅस्टिक मला हे सांगितलं की दाजी शास्त्री जाता धोतर नेसून येतो. धोत्रामध्ये काय होतं, तुम्ही गुडघ्यातून जरी वाकलात ना तरी कळत नाही. तुम्हाला दाजी शास्त्रीला येशील ना, तो गुडघ्यातून वाकूनच चाल पूर्ण वेळ, तुझी हाईट जवळपास 6 इंचांनी कमी होईल डायरेक्ट. लोकांना दिसतानाच फिगर अशी दिसते. आणि दिवाकर दातारा म्हणून येशील तेव्हा पूर्ण इरेक्ट उभा राहा, त्या आपोआप 2 फिगर्स अशा ठापठूप एकदम वेगळ्या दिसतात. तर हे त्यांचं केलेले आहे. किंवा त्यांनी फार वेगळी मला गोष्ट सांगितली ती अशी की हे नाटक स्टॅटिक आहे. 75-80% नाटक कोर्टमध्ये घडतं. कोर्टमध्ये फक्त सरकारी वकील फिरत असतो, बाकी सगळं स्टॅटिक असतं. त्यामुळे हे नाटक थोडंसं खेळतं राहावं म्हणून नाटकाच्या व्यतिरिक्त मी काही जागा काढल्या आहेत. हवालदाराशी टिंगलकर, जजची काहीतरी कर, त्या सगळ्या जागा त्यांनी माझ्याकडनं बसवून घेतल्या. सो हे खूप ग्रेटनेस होतं त्यांचं. फक्त एकच गोष्ट राहिली, जे अजूनही मला चुकल्यासारखं होतं. त्यांची इच्छा होती की आम्ही दोघांनी मिळून एक प्रयोग करायचा 100वा. वा. ते म्हणाले होते की मी कोर्टातले सीन करीन, कारण मला आता धावपळ जमत नाही, बाकीचे सीन तून कर. असा एक सीन आपण प्रयोग करू 100वा. आणि 96व्या प्रयोगाला ते गेले. आम्ही 75वा काकाने केला नाही असं मला वाटलं. पण फारच वेगळा एक्सपिरियन्स होता तो. प्रयोग झाल्यानंतर लोक भेटायचे, तर मी त्यांना सांगायचो पण तो मला फार वेगळं वाटतं, इथे लोक पायाबिया पडतात. ते हसले, म्हणाले मला अपेक्षित होतं ते. तर ते लोक त्यांचं रोल आठवून अत्रे पणशीकर असं समजून मला पाया पडायचे लोक. आणि मला इतकं ते असं हे व्हायचं की मला नाही डॉक्टर तुम्हाला नाही नमस्कार करतोय, मी केलं नमस्कार आहे आमचं ते असं असं ते काहीतरी वेगळंच नमस्कार तिकडे. वेगळा एक्सपिरियन्स. राधेश्याम महाराजांचा जो रोल आहे ना, तो म्हणजे त्याच्यामध्ये गाणं पण आहे. तर ते प्रभाकर पणशीकरांचा पंतांचा आवाज पण खडा आणि तो असा सुरातला ऐकलेला आहे. तर तुम्हाला पण तो सुरांचं ज्ञान किंवा गाता गळा ज्याला आपण म्हणतो, तर तो डेव्हलप केला का? पहिल्यापासून शिकलेलो नाही, पण मी बरा गातो असं आजूबाजूचे लोक म्हणतात बाबा. त्यामुळे मी ते होतं. आणि मुख्य अशोक काळे ज्यांनी जे पेटी वाजवायचे आमच्या, म्हणजे घाशीरामला पण वाजवायचे, पुण्यातले, ते वारले आता. पण त्यांनी जो काय मला हुरूप, उत्साह, घोड्यावर जे काही बसवलंय मला, ते सगळं क्रेडिट त्यांचं आहे. ते कधीच असं म्हणाले नाहीत की नाही नाही हे चुकलं होतं, हा डॉक्टर मस्त आहे चालू द्या, असं मला ते गिअरअप करायचं. त्याच्यामुळे माझ्यातला तो हे गेला पूर्ण. आणि तिथे नाहीतरी तो जो महाराज आहे तो काही गायक नाही, बरोबर, तो भोंदू आहे, कम्प्लीट भोंदू. पण त्याच्यात जर का गाणं येत असेल, तालावेलाचं समज चांगली असेल, ताला पक्का आहे, मी तसा प्रॉब्लेम नाही काही. आणि मजा करायचो मी. त्यांनी वेगवेगळ्या काहीतरी गमती काढल्या होत्या, त्या मी घ्यायचो, त्यामुळे धमाल करायचो, नाचाय बिचायचो ते. त्यामुळे पणशीकरांनी पहिल्यांदा प्रयोग पाहिला, त्यामुळे हळूच म्हणाला राधेश्याम माझ्यापेक्षा मस्त केला. तो काय म्हणजे अजून काय पाहिजे असं होतं ते. मजा करायचो मी, खूप मजा करायचो त्या सीनला. आणि त्या नाटकात काय आधीपासूनच सगळे येऊन बसतात ना, उलट बसायचं असायचं, म्हणजे सगळेच येऊन बसलेले असतात तिथे गंमत म्हणून, आणि टाइमपास करायचा, धमाल करायचा. आठवणीत राहिलेल्या प्रेक्षकांचा काही मी फक्त तोमी नव्हेचा विषय सुरू आहे, प्रेक्षक पाया पडायचे किंवा ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, पण काही आठवणीत राहिलेल्या प्रतिक्रिया आहेत की
खूप खरं तर हा. एक खूप गमतीशीर म्हणूया किंवा भाबडी म्हणूया प्रत्येक एक आठवण सांगतो. नाशिकला प्रयोग होता आमचा, संकेत मिलनाचा नावाचं नाटक, सुरेश खऱ्यांचं. आणि राजेंद्र जाधव तिथले व्यवस्थापक. नाटक संपायला जवळपास 15 मिनिटं राहिली होती आणि त्याच्या आधी विंगेत मला राजेंद्र जाधव असे हात करताना दिसले. मी एक दोनदा दुर्लक्ष केलं. म्हटलं काय चालू असताना कसं त्यांना काहीतरी रिस्पॉन्ड करणार, मग काय कळेच ना. म्हटलं 3दा असं करतात म्हटल्यानंतर काहीतरी, म्हटलं नाही गंभीर आहे म्हणून मी म्हटलं माफ करा असं प्रेक्षकांना म्हटलं. विंगेत गेलो. त्यामुळे डॉक्टर बाळासाहेब गेल्याची बातमी आली आहे. बाळासाहेब आजारी होते आणि मला बाळासाहेब गेल्याची बातमी कन्फर्म आली आहे. शिवसैनिक येऊन गेले थिएटरवर आणि त्यांना मी थोपवून ठेवलं होतं की आता संपत आलंय पण नाही आता थांबायला लागेल नाटक, कारण नाहीतर मग वेगळं आहे लोकांचं पण हे धोक्यात येईल आणि सगळंच मी तुम्ही पण वगैरे. तर म्हटलं मग काय करू, नाही सांगा म्हणजे लोकांना आणि थांबवा नाटक. तर मी त्यांच्याशी बोललो असं आणि डायरेक्ट प्रेक्षकांसमोर म्हटलं प्रेक्षक हो अशी अशी दुःखद बातमी आलेली आहे आणि म्हटलं कन्फर्म न्यूज आहे आणि आपल्याला नाट्यप्रयोग थांबवायला लागतं, माफ करा. शांत सगळे होते अक्षरशः. म्हटलं कृपया कोणीही काही गडबड गोंधळ न करता इथून बाहेर पडा आणि आपापल्या घरी जा वगैरे वगैरे. हे होत आहे सगळं. पहिल्या रांगेतली एक बाई अशी पुढे आली. ओ अहो ऐका ना, ऐका डॉक्टर, पुढची गोष्ट तरी सांगा ना. मला इतकं असं ते म्हटलं काय इन्व्हॉल्वमेंट असते आणि ते इतकी ती इन्व्हॉल्व झाली होती बाई. पटकन पुढची गोष्ट सांगा ना प्लीज बस. तर असे काही खरं तर एका क्षणाचे असतात ते, पण त्याच्यामागे काय असेल ना, तिला ते का वाटलं असेल म्हणावं. इतकी मोठी घटना घडलेली आहे, त्याच्या पलीकडे जाऊन तिला असं वाटतंय की याची गोष्ट ऐकून घ्यावी, तर ती काहीतरी खूप वेगळी इन्व्हॉल्वमेंट असते. असे काही बरेच असे प्रेक्षक की किंवा आठवायचं म्हटलं तर खूप येतील म्हणजे काही लोक कसं असतं वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट होतात ना. ते रिलेट झालं की तसं मला आठवतं की युटर्न नाटक बघितल्यानंतर सुहास जोशींचा, ॲक्ट्रेस सुहास जोशी, त्यांचा मुलगा तिकडे असतो अमेरिकेत, तेव्हा तो नुकता गेलेला असावा. ते रिलेट झालं कुठेतरी. प्रयोगानंतर त्या आल्या आणि त्या ढसा रडत होता. आता त्यांना कसं सांगणार किंवा सांत्वन करणार, एवढी मोठी ॲक्ट्रेस. असे काही कुठेतरी रिलेट जेव्हा होतं, ट्रिगर होतं काहीतरी आणि मग चांगल्या अर्थाने पण होतं, वाईट अर्थाने पण होतं आणि मजा येते. ते लक्षात राहतं. अभिनेते म्हणून प्रवास करत असताना कोणाचा अभिनय बघून इन्फ्लुएन्स झाला तुम्ही की छाप आहे माझ्यावरती या व्यक्तीची? सुदैवाने किंवा दुर्दैवाने कुणा एकाचा फॉलोअर नव्हतो मी. माझ्या शाळेतले हे सगळे आल्यानंतर जे शिक्षक होते ते 5-7 विषयांचे नाही, चांगले 15-20 विषयांचे होते. कारण मी आल्यानंतर असा तपासलाच गेलो डायरेक्ट. मी पहिल्या नाटकात माझ्याबरोबर श्रीकांत मोघे होते, त्याच्या नेक्स्ट नाटकात डॉक्टर काशीनाथ घाणेकर, प्रभाकर पणशीकर, सुधा करमरकर होत्या. त्याच्यानंतर लगेचच्या नाटकात मधुकर तोरणमल होते. बरं, हे नाटकातच होते आणि बघायला मला मिळाले ते विक्रम गोखले असतील, भक्तिबर्वे इनामदार असतील, सुधीर जोशी असतील, किती नावं सांगू, चंद्रकांत गोखले असतील, दिलीप प्रभावकर असतील, सखाराम भावे असतील, लीलाधर कांबळे असतील, किती किती किती, यशवंत दत्त, डॉक्टर लागू, तुफान कामं यांची पाहिली मी, जीवभाऊ. काय काय ऍक्टर्स म्हणजे काय होत, हे सगळेच शिक्षक. त्याच्यामुळे फॉलो बरं मी इथला नाही. त्याच्यामुळे कसं झालं की आता संजय मोने जसं म्हणतो की संजय मोनेनी सतीश दुभाषींची सगळी नाटकं पाहिलेली आहेत. तसं मला नाही करता आलं की एकाचं पूर्ण बाबा मला माहिती आहे, मला येतात दुभाषी असं नाही, किंवा मला अमुक नट माहिती आहे सगळं, तसं नाही. मला जेवढं नागपुरात बघायला मिळालं होतं आणि इथे आल्यानंतर मग मी बघत गेलो ते. पण माझे हे अभ्यासाचेच सगळे
नट होते सगळे. आणि काय काय म्हणतात तसे, जंगल म्हणजे शाळा, माणसाचं मन विचार करणारी केवढी मोठी शाळा, असं वाक्य आहे. तसं ती मोठी शाळा होती माझी. त्या शाळेत हे सगळे शिकवायला आले होते मला, त्यांच्या त्यांच्या पद्धतीने शिकवून जायचं. त्यामुळे छाप नाही पडली कोणाची, पण खूप खूप बघायला छान मिळालं, खूप मजा आली. म्हणजे मला अजून आठवतं की पर्याय नावाच्या नाटकामध्ये चंद्रकांत गोखले सेकंड ॲक्टला येतात. त्यांच्या मुलीला जाळून मारलंय, त्याच्यावर ते होतं ना, डोंबिवलीमधली एक घटना होती. ते यायचे, तर ते असं बंडी आणि धोतर घालून यायचे, अंगावर स्प्रे मारून यायचे, ते पाणी मारून घाम दाखवायसाठी. ते येऊन असं जे उभे राहायचे ना, तर आपण एक शब्द वापरतो, ज्वलंत अभिनय असं वापरतो आपण. त्या ज्वलंतचा काय अर्थ आहे, ज्वलंत. पण ते आल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून अक्षरशः ठिणग्या बाहेर पडतात असा भास व्हायचा. तर मला तिथे पहिल्यांदा पटलं, म्हटलं दिस इज ज्वलंत अभिनय. थोड्या वेळ ना सगळं थिएटर असं स्तब्ध व्हायचं की बापरे, हा माणूस आता काही बोलला ना तर आग बाहेर यायच्या, इतकं ते असं प्रखर असायचं. तर अशा काही लोकांची कामं पाहिली आहेत की आपण काय पासंगाला पुरणार नाही असं वाटतं. काय सुधीर जोशीची ईज, सतीश पोळेकरची ईज, यशवंत दत्त काय फुलपाखरासारखा बागडायचा स्टेजवर, अरुण सरनाईकांचा वॉक, डॉक्टर लागूंचं मेथड, दिलीप प्रभावळची एक एक मेथड प्रत्येक गोष्टीची, विक्रमचं दोन्ही ब्लेंडिंग, कधी मेथड कधी स्पॉन्टेनिटी, काय सखाराम भावे कन्व्हिक्शन, काय जबरदस्त कन्व्हिक्शन. तो रोल मध्ये तोच दिसायला लागायचा त्या रोलसाठी. निळूभाऊ, बापरे बापरे बापरे, काय होतंय. म्हणजे भक्तिताई. फुलराणी नाटक संपल्यानंतर, मी तर नंतरचं पाहिलं, संपल्यानंतर असं विचारायचं, अरे फुलराणीचं वय किती आहे नाटकात? 40-45 असताना बाई काम करायचे, तेव्हा काय कन्व्हिक्शन होतं. संपेपर्यंत वाटायचंच नाही काही, तीच वाटायला लागायची. आणि म्हणजे तेव्हा आम्ही गमतीने म्हणायचो की 1 नंबरला भक्तिताई असतात, 2 नंबरला भक्तिताई असतात, 3 नंबरला भक्तिताई असतात, मग 4थ्यापासून सुरू होतं कोण कोण ॲक्ट्रेस आहेत त्या. असंच होतं. जसं आम्ही रंजनाच्या बाबतीत म्हणायचो फिल्ममध्ये की रंजना 1 नंबर, रंजना 2 नंबर, रंजना 3 नंबर, कारण ती सगळ्याच भूमिका करायची ना. ती गेली आणि सगळ्या एकदम 2-4 हिरोईन्स आल्या. तर हे फार फार ग्रेट माणसं होती. ह्याच्या आधीची अजून चांगली होती, म्हणजे मी तर हे म्हणतोय. पण ही सगळी शाळाच होती आमची, आणि त्यांच्याकडूनच काही लोकांच्या बरोबर राहून, काही लोकांच्या बघून, विनयकडे काम केलं, चंद्रकांत कुलकर्णीकडे काम केलं, दिलीप कोलटकरकडे काम केलं. हे दिग्दर्शक सगळे फन. दिग्दर्शकांमध्ये म्हणजे मी असं नाही विचारणार कोण दिग्दर्शक आवडीचा किंवा फेवरेट, असं नाही विचारणार. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की 54 भूमिका, 54 बाळ माझी सगळीच लाडकी आहेत, तसे दिग्दर्शक पण प्रत्येकाचे लाडके असतात. पण कुठले असे प्रकर्षाने दिग्दर्शक जाणवतात की त्यांच्यामधलं, असं मगाशी तुम्ही चंद्रकांत कुलकर्णींविषयी म्हटलं की हे वाक्य असं नाहीये, तसं आहे, म्हणजे तो एक की हे नाटक माहितीये, म्हणजे तालमीच्या दिवशीच माहितीये. तर असे प्रेक्षकांना ऐकायला अनुभव आवडतात की नक्की, म्हणजे नट म्हणून दिग्दर्शकाविषयी नटाचं काय म्हणणं आहे हे प्रेक्षकांना नक्की जाणून घ्यायला आवडतं. तर कुठल्या दिग्दर्शकाविषयी काय त्याच्यातले विशेष गुण जाणवतात की जे प्रेक्षकांना माहिती पाहिजेत? दिग्दर्शक आणि नट हे नातं असतं ना, हे तुला माहीत मला माहीत मला असतं, तवरून ताकभात ओळखणारं नातं असतं. ते जर नसेल तर मग त्रासदायक होत जातं. म्हणजे करून दाखवण्यापर्यंत वगैरे जायला गोष्टी तशा होतच नाहीत कमर्शियल नाटकात. साधारण त्याला काय हवंय ते तो सांगतो आणि नट त्याप्रमाणे करतो. मी अजूनही दिग्दर्शकाचाच नट आहे. मी त्याचेच जे काय इनपुट्स असतात ते घेऊन, काय 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 गाईडलाईन्स घेऊन हळूहळू. पण हे ना सगळे वेगवेगळ्या प्रकारचे दिग्दर्शक आहेत. म्हणजे मी बरोबर म्हणाल की कोण आवडता बिवडता असं नाही म्हणणार. ते प्रत्येकाची पद्धत वेगळी. त्यातले ऍक्टर डिरेक्टर्स जे होते ना, त्याच्यात तुम्ही जास्त कम्फर्ट अनुभवता, कारण त्याला माहीत असतं ऍक्टिंग करताना ह्याचं काय होणार आहे ते. आणि डिरेक्टर नुसता असतो, त्याला कधी कधी नंतर कळतं की अरे नाही, त्याची डिफिकल्टी काय आहे ते आपल्याला कळत नाही आहे.
विनय आपटे वॉज ॲक्टर डिरेक्टर. त्यामुळे त्याला कळायचं की ही मुवमेंट घेताना काय होणार आहे किंवा हे काय कसं होईल काय होईल, ते त्या पद्धतीने यायचं. किंवा प्रकाश बुद्धिसागर एक खूप हुशार दिग्दर्शक होता. त्याचं एक खूप छान तत्व होतं की जसं आपण केसाला जर का स्टाईल द्यायची असेल कुठली तरी, किंवा एखाद्या झाडाला जर का काहीतरी आकार द्यायचा असेल, बागडीला पण ससा बिसा बनवतात, तर ते बनवायच्या आधी ते झाड पूर्ण वाढू द्यायला लागतं, मग त्याला शेप देतात. तसं तो नेहमी म्हणायचा की विनोदी नाटक बसवताना आधी करू द्यायचं, मग नटालाच कळतं की मगाची जागा काय तेवढीशी नव्हती चांगली, नको घेऊया, आता ही चांगली आहे जास्त. त्याला जर का त्याच जागेला खटकलं हे वाईट आहे, की त्याची हे थांबते ग्रो करण्याची, आणि तो हिरमुसतो, मग तो काहीच करत नाही. त्याच्यानंतर 5व्या ठिकाणी जी चांगली जागा येणार असते ना, ती पण जाते. तर ही मेथड होती त्याची. तर हळूहळू तो काढून घ्यायचा, आणि मग सांगावंच लागायचं नाही त्याला की ते घेऊन नकोस. तो स्वतःच नट म्हणतो, नको प्रकाश, मी हे नाही घेत, त्याला तेच हवं असायचं. असं प्रत्येकाची विजय केंकरे काहीच सांगत नाही, तो त्या अनुषंगाने काही किस्से सांगतो, काही गमती सांगतो, वाचनात आलेल्या काही गोष्टी सांगतो, बघितलेल्या काही गोष्टी सांगतो, पॅरलली काहीतरी असणाऱ्या भूमिकांचे संदर्भ देतो, काय हवंय ते सांगतो, काय नकोय ते नाही सांगत, किंवा फार नाही सांगत. मुख्य तो हे चला 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 तालीम करा असं पण नाही सांगत. इतकं फ्री ठेवतो तो, लिबर्टी देतो. मग असं वाटतं की अरे ह्याला काही गांभीर्य आहे की नाही, पण त्याला ते छान माहीत असतं की काय हवं आहे नटाला, आता थोडीशी ठिंगलटाळी हवी आहे का, टाइमपास हवा आहे का, तर तो गरजेचा असतो ना प्रत्येकाला ना. सतत तुम्ही जर का असं बसून अभ्यासाला बसवलं तर कंटाळा येतो. पण नाही, चंद्रकांत कुलकर्णी भयंकर शिस्तीचा आहे, अजिबात त्याला काहीतरी गंमत जम्मत चालत नाही. अच्छा, असं पण आहे. पण म्हणून ते वाईट आहे का, तर नाही. नाही. म्हणजे मला असं आठवत आहे की ट्रायोलॉजी जेव्हा चंद्रकांत कुलकर्णींनी केली, वाडा चिरमंदी, मग तळ्याकाठी आणि युगांत, टोटल 6.5-7 तासाचा ऐवज होता तो. त्याच्या पहिल्या नाटकाचा पडदा उघडल्यापासून शेवटचा नाटकाचा पडदा पडेपर्यंत मधल्या काळात जे काय घडायचं स्टेजवर, स्टेजच्या मागे, स्टेजच्या आजूबाजूला सगळं, ते सगळं त्याला पाठवलं. म्युझिक क्यूज पासून, लाईट क्यूज पासून, प्रत्येकाची वाक्यपासून. इट्स नॉट अ जोक. हे पण आहे. आणि तो सगळ्या बाबतीत इतका आग्रही, इतका क्वीन असतो की, आणि ते मला बरं वाटतं की मी नेहमी असं उदाहरण द्यायचो माझ्या बरोबरच्या लोकांना की अरे 24 तासापैकी 3 तास तुम्ही नाटक करता, आणि त्याच्यावर जर तुमची 24 तासाची उपजीविका असेल तर ते 3 तास तुम्ही पूर्णपणे तिथले पाहिजेत ना. त्यातही तुम्ही जर का मध्येच मेकअप रूम मध्ये गेलात आणि टिंगलटवाळी केली तर मग कसं होईल, नाही का. म्हणजे पडदा उघडल्यापासून मग आपल्याकडे त्या 3 बेलचं पण ना काहीतरी विचित्र कन्सेप्ट आहे. खरं तर पहिली बेल ही प्रेक्षक आणि नटांसाठी असते, ही काहीतरी प्रोसेस आता सुरू होणार आहे बरं का. दुसरी बेल ही प्रेक्षकांसाठी एक वेगळा आस्पेक्ट असते, नटांसाठी वेगळा असते. प्रेक्षकांसाठी असते अशी की हां आता तिसऱ्या बेलनंतर मात्र सुरू होणार, आणि नटांसाठी तो स्टँड बाय असतो. तो दुसऱ्या बेलनंतर एक दुसरीच झाली ना, झाली स्टँड बाय. आणि तुम्ही विंगेत येऊन किंवा तिथे येऊन तिथल्या हवेला, तिथल्या एन्व्हायरमेंटला अक्वेंट व्हायला नको का. म्हणजे बाकी धार्मिक सोडा, सगळं सायंटिफिकली तिथलं टेम्परेचर जे काय असेल, तिथे जी काय धूळ असेल हवेत, तिथलं जे काय प्रकाश असेल, स्टेजवर जो काय आवाज येणार असेल तो, ह्या सगळ्याशी तुम्ही अकाउंट व्हायला पाहिजे ना. बरोबर. आणि तेच नाही, दुसरीच झाली ना, तिसरी आपण सांगू तेव्हा देऊ ना. असं पुन्हा तो मगाशी तुम्ही म्हणाल तसं तो नवीन लोकांचा आणि जुन्या लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन. पण सायंटिफिकली सेकंड इज स्टँड बाय. म्हणजे इट इज येलो सिग्नल, ग्रीन, येलो, येलो नंतर रेड लागला, येलो यू शुड स्लो डाऊन, नॉट जम्प.
सो हे काही गोष्टी आहेत त्या. प्रेक्षकांचा प्रवास पण तुम्ही बघितलेला आहे. म्हणजे मी एक साधारण 30 वर्षांपूर्वीचं होणारं नाटक आणि आज होणारं नाटक, तेव्हाचा प्रेक्षक आणि आजचा प्रेक्षक हे ट्रान्झिट देखील तुम्ही बघितलेलं आहे. ह्या ट्रान्झिशन विषयी तुम्हाला काय वाटतं? प्रेक्षक कसा इव्हॉल्व्ह होत गेला, बदलत गेला? मी आलो मुंबईत तेव्हा क्लिअर कट 2 किंवा 3 सुद्धा प्रवाह होते. एक छबिलदास किंवा प्रायोगिक रंगभूमी आपण म्हणूया. छबिलदास नाव त्याचं झालं होतं, पण त्या प्रकारची रंगभूमी एक होती की ज्याच्यातून अर्थार्जनाची अपेक्षा किंवा इच्छा नसणारी नाटकं आपापल्या हौसेस तर लोक करायचे. करणारी काही वेगळी मंडळी पण होती. त्यातली काही लोक इकडे पण होती, काही लोक तिकडे पण होती. काही लोकांना फक्त तेच करायचं होतं, नोकरी सांभाळून शनिवार रविवार करायचं होतं. असा एक स्ट्रीम होता वेगळा. त्याच्या व्यतिरिक्त स्पर्धा हा एक वेगळा होताच. राज्यनाट्य स्पर्धा म्हणा, एकांकिका स्पर्धा म्हणा, हे आणि व्यावसायिक नाटक. पण माझ्याच समोर, मी त्या बाबतीत लकी समजली, म्हणजे माझ्या बरोबरच्या सगळ्या लोकांसमोर हा बदल झाला. काही लेखक, काही दिग्दर्शक, काही नेपथ्यकार आणि ऑफकोर्स काही नट, यांच्यामुळे हळूहळू हळूहळू जी नाटकं व्यावसायिक रंगभूमीवर आली ती काही वर्षांपूर्वी जर का आली असती तर ती फक्त प्रायोगिकला येऊन त्यांच्या 7-8 प्रयोग जाऊन होऊन ती बंद पडली असती. अशी नाटकं डायरेक्ट व्यावसायिकला ओपन झाली. म्हणजे बोंबिलवाडी म्हणूया किंवा विशेषतः विवेक बेळ्यांची नाटकं किंवा गिरीश जोशीची नाटकं किंवा अभिराम भडकमकरची नाटकं, शफात खानचं नाटक, ही नाटकं डायरेक्ट ह्याच्यावर आलेली आहेत. आणि ही जर काही दिवसांपूर्वी आली असती, वर्षांपूर्वी आली असती तर ती प्रायोगिकला झाली असती. पण हा फरक कोणामुळे झाला? लेखकांमुळे झालाच, दिग्दर्शकांमुळे झालाच, पण प्रेक्षकांमुळे पण झाला ना. प्रेक्षकांनी ती ऍक्सेप्ट केली, नाहीतर नसतं झालं. पण ते सायमल्टेनियसली दोघांकडनं घडलेलं आहे आणि हे स्थित्यंतर आम्ही पाहिलं. सो आम्हाला ते खूप बरं वाटतं की ते हळूहळू हळूहळू म्हणजे ते याच दिवशी याच वेळी नावाचं नाटक अभिरामचं मी केलं. ते कम्प्लिटली इतकं वेगळ्या प्रकारचं नाटक होतं की ते काही वर्षांपूर्वी आलं असतं तर ते प्रायोगिकलाच झालं असतं. किंवा इव्हन माकडाच्या हाती शॅम्पेन काय किंवा बोंबिलवाडी काय किंवा बरीच नाटकं त्याच्या नावं घेतली. तर हा फरक जो आहे, आणि म्हणजे आता अभिमानाने आणि म्हणजे आनंदाने सांगावं असं वाटतं की ऑड डे म्हणजे बुधवार सकाळ किंवा गुरुवार दुपार असं नाटक जगात कुठेही होत नाही, फक्त मराठी रंगभूमीवर होतं. वा, खरंय. बाकी कुठेच होत नाही. बाकी ठिकाणी सगळीकडे वीकेंड थिएटर आहे आणि सगळ्या ठिकाणी एका ठिकाणी सेट लावलेले असतात आणि तिथेच प्रयोग होतात. आसाममधली काही नाटकं सोडली वेगळी किंवा झाडीपट्टी किंवा या प्रकारची नाटकं किंवा हे ज्याला आपण फोक फॉर्ममधली काही ठिकाणची नाटकं ती सोडली तर व्यावसायिक रंगभूमीची नाटकं ही दौरा करणारी नाटकं फक्त जगात आहेत, बाकी कुठेच नाही. बाकी सगळे एका ठिकाणी सेट लावलेला असतो आणि अंडरस्टडीज असतात प्रत्येक भूमिकेचे 5-5, 6-6. एक नट संच म्हणजे घेऊन एक नाटकाचे 200, 500, 1000 प्रयोग असं कुठेही होत नाही जे आपल्याकडे होतं. आणि किती वर्षांची परंपरा आहे. आणि अजून एक आनंदाने सांगावं असं वाटतं आणि ऑफकोर्स गर्वाने सांगावं असं वाटतं की इतक्या विषयावरची नाटकं जगात कुठे नाही झाली. म्हणजे अगदी फिल्लमबाजी, फटकेबाजी, राशीचक्र, 40 नंतरचे कामजीवन पासून ते मग पौराणिक, ऐतिहासिक, सस्पेन्स, थ्रिलर, ब्लॅक कॉमेडी, काय तुम्ही म्हणाल तो प्रकार, ते सगळ्या विषयावरची नाटकं लोकांनी केली, बघितली, सक्सेसफुली ती रन झाली. सो फार मोठं आहे. पण त्याच वेळी दुर्दैवाने असं म्हणावं असं वाटतं की मग शासनाला त्याची काही कदर नाही का? ही नाटकं जिथे होतात त्या प्लॅटफॉर्मबद्दल त्यांना काही आत्मीयता नाही का? त्यांची अवस्था कशी आहे सध्या? फार वाईट आहे. दौरे सगळे कमी झाले आहेत. लॉकडाऊन नंतर बरीच नाट्यगृह कंबरडीच मोडली त्यांची आहेत. त्याच्याबद्दल काहीही मेंटेनन्सबद्दल हे केलेलं नाही आहे. मग ते शासकीय असो किंवा काय, आपण म्हणतो जसं की काय नगरपालिका असेल, परिषदेचं असेल, गव्हर्नमेंटचं असेल, काय असेल, तिथल्या लोकांना ते मेंटेन करायचं नाही आहे. मग त्याच्यावर काहीतरी उपाय नको का करायला? पण बाहेर पाहतो सगळं आउटसोर्स केलेलं आहे बाहेर.
एक छान कुठली तरी संस्था असते तिथे बघत असते किंवा हे सगळ्या ठिकाणी सुरू झालं आहे. आता नाट्य परिषदेचं थिएटर आहे, ती भारतातली सगळ्यात उत्तम हाऊसकीपिंगची कंपनी आहे, BVG गायकवाडांची, त्यांच्याकडे असेल. मग परिषदेने केलं ते, शासनाने नको करायला. म्हणजे वाईट वाटतं की आपण जे नाटक करतोय ते जागतिक पातळीवर आता आपण बोलायचं गर्व बिर्व, आणि ते जिथे होतंय तिथे मात्र अतिशय उदासीनता आहे. बरं, ती शेवटची गरज आहे, त्यामुळे त्यांना काही वाटत पण नाही त्याबद्दल. तुमचं नंतर बघू, आधी काय महत्वाचे प्रश्न पडलेत. बरोबर आहे, काय बोलणार, असं ते होतं शेवटी. नाट्यगृहाच्या अवस्थेबद्दल तुम्ही बोलताय, अगदी आत्ता मला एक रंगभूमीवरचा नट म्हणून जाणून घ्यायला आवडेल. एक अतिशय दुःखद बातमी 2-3 दिवसापूर्वी केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या बक्षस्थानी बघवत, आणि ते सगळं जमीनदोस्त झाल्यासारखंच झालं. बघवत नव्हतं. फार कमी थिएटर्स आहेत अशी जी इतकी हेरिटेज आहे की शाहू महाराजांनी स्वतः बांधलेलं थिएटर, पॅलेस थिएटर्स म्हणायचे त्याला, ते फार कमी थिएटर्स आहेत. पण त्याचं पण आता काय विचित्र आहे. म्हणजे मी काय बोलू नये त्याबद्दल. ती खरंच लागली का काय झालं आग, वी डोंट नो. आता त्याचं काय होतंय त्याच्यावरनं कळेल त्याचा हेतू काय होता किंवा काय खरंच अपघात होता का घातपात होता. बोलणं चुकीचं आहे मी असं, पण विचित्र आहे, दुर्दैवी आहे. जे झालं ते दुर्दैवी, बाकी आपण नको बोलूया. पण थिएटरच्या बाबतीत मला नेहमी वाटतं की महाराष्ट्रात जे थिएटर बांधलं जातं ते बांधण्याच्या आधी आम्ही सांगून ओरडून थकलो परिषदेत की ते आमच्याकडे प्लॅन पाठवा ना. काय इगो दुखवतो तुमचा, आम्ही पैसे पण नाही मागत आहे तुमच्याकडे. आम्ही तो आमच्या युजर्स 2 असतात थिएटरचे, एक नट आणि पडद्या पलीकडेचे प्रेक्षक. प्रेक्षकांसाठी ज्या काय गोष्टी आहेत त्या तुम्ही करता, नटांसाठी ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी नटांना किंवा रंगकर्मींना विचारा ना. ते पैसे नाही मागत तुमच्याकडे. आमच्याकडे क्वालिफाईड आर्किटेक्ट नेपथ्यकार आहेत आज इंडस्ट्रीमध्ये, ते फक्त सांगतील. मग का हो, पु ल देशपांड्यांनी स्वतः लक्ष घालून बांधलेलं बालगंधर्व थिएटर का सोयीचं आहे सगळ्यात. बरोबर. दामू किंकरांनी स्वतः लक्ष घालून बांधलेलं कला अकादमी गोव्याचं थिएटर, ज्याचा आर्किटेक्ट चार्ल्स कोरियर आहे, जगविख्यात फ्रेंच आर्किटेक्ट, ज्यांनी वामा टेरेस किंवा या गोष्टी बांधल्या, पोर्तुगीज चर्च बांधलं, त्याला का दामू किंकरांनी मदत केली, रंगकर्मी होता म्हणून. मग ते थिएटर का सोयीचं झालं. आणि बाकीची थिएटर्स तुमची ज्या ती गैरसोयीची का आहेत विचारतच नाही तुम्ही. सगळं झाल्यानंतर येतात किंवा स्ट्रक्चरल चेंजेस करता येत नाही. अकॉस्टिक्सची बोंब, नाटकाची बस तिथे लागत नाही, सेट चढवता येत नाही, सगळं विचित्र करून ठेवलं. किती सांगू, म्हणजे मध्ये तर मी असं, मला स्वतःला भीती वाटायला लागली होती की मी त्या OCD मध्ये जातोय की काय. तो विषय निघाला की मी तेच बोलत बसायचो फक्त, इतका त्रास व्हायचा मला. अशी नावं घेऊन मी सांगू शकतो काय काय थिएटरला काय काय चुकीच्या गोष्टी केल्या, पण विचारतच नाहीत. पण हे कोणाला सांगायचं. सांस्कृतिक काय खात्याचा मंत्री जो असतो त्यांनी हे आधी ह्याच्याकडे पाठवायला पाहिजे किंवा किती कॅपॅसिटीचं पाहिजे, एरिया काय, त्याचं सर्वे पण करत नाही. पुण्यातल्या अशा भागात काही थिएटर्स बांधून ठेवले जिथे मराठी प्रेक्षकच नाहीत, 1000 कॅपॅसिटी थिएटर बांधून. परवा निगडीमध्ये एक थिएटर बांधलं आता नुकतं, ते त्याला जवळपास ऑपेरासारखं थिएटर आहे, ते राऊंड स्टेज आहे त्याचं, आणि त्याचं ओपनिंग जे आहे ते जास्त आहे, म्हणजे 180च्या पेक्षा जास्त ओपनिंग असलेलं थिएटर आहे. त्याच्यातले बाजूचे 2 सेक्शन्स तिथून नाटकच दिसत नाही, तिची तिकीटच विकता येत नाहीत. मधल्यापेक्षा फक्त प्रेक्षक बसवायचे, ते रिकामच राहत. मी नाव घेत नाही, हे कोणी डिझाईन दिलंय ते आम्हाला माहिती आहे. अरे पण का, खर्च किती आहे माहिती आहे, 17 कोटीचं बजेट होतं, अल्टिमेटली ते 70 कोटीवर गेलं. पैसा आपला आहे आणि शेवटी आता तिथे नाटक होऊच शकत नाही. मग मला कळतच नाही, वानवडीला आणि कुठे सांगवीला आणि तिथे ते त्यांच्या यांनी बांधवा थिएटर. बरं, थिएटरच्या ज्या गोष्टी आहेत त्या नाही आहेत. विंगेच्या मागे ग्रॅनाईट बसवून ठेवतात, पाय घसरून नट पडणार तिथे. साधी गोष्ट आहे ना, तिथे रफ टेक्स्चरचं फ्लोरिंग पाहिजे. पायऱ्या असतात त्या ग्रॅनाईटच्या असतात, पाऊस पडला की त्याच्या टाक माणसं पडतायत, असली दृश्य पाहिलेत आम्ही. त्याचं कॉमन सेन्स. म्हणजे आता विषय निघाला म्हणून सांगतो, कोकणामध्ये झापाचं थिएटर नावाचा एक प्रकार असतो, ती सीझन पुरतं पूर्वी बांधल्या जायचं. त्यात काय असायचं, नारळाच्या धावळ्या, सुपारीचे खांब,
चिरा म्हणजे दगड, शेण आणि माती, सगळ्या गोष्टी तिथल्या आहेत, इको फ्रेंडली आहेत, एकही गोष्ट तापत नाही. इतकं सुंदर थिएटर असायचं ते. त्यात आवाज घुमत नाही, त्यात गरम होत नाही. आणि मुख्य गरज जी आहे नाटकाची, नाटक सगळीकडनं दिसलं पाहिजे आणि सगळीकडनं ऐकू आलं पाहिजे. दृकश्राव्य माध्यम आहे, तोच प्रॉब्लेम येत नाही. या सगळ्या थिएटरना दिसत पण नाही, ऐकू पण येत नाही. ते गरज काय, ते उपयोग काय त्या थिएटरचा? बौद्धिक दारिद्र्य आहे कम्प्लीट. पण हे जे तुम्हाला वाटतंय, तुमच्या बरोबर अशा अभिनय क्षेत्रातल्या रंगभूमीची सेवा करणाऱ्या अशा किती कलाकारांना वाटतंय तळमळीने का ते एकत्र येऊ शकत? थकले हो, किती सांगून सांगून थकले. माझे एक वराडकर म्हणून आर्किटेक्ट मित्र आहेत, ते स्वतः आर्किटेक्ट आहेत, त्यांनी बऱ्याच थिएटरची अशी कामं केली आहेत. ते पण म्हणतात काय करायचं म्हणून, कसं सांगायचं. बरं, याला पैसे नाही लागत हो, याला फक्त आधीपासून नियोजन लागतं. डेकोरेशन थिएटर नाही चांगलं होत ना. थिएटरची मेन गरज आत्मा हा दिसणे आणि ऐकू येणे आहे. नेव्ही नगरमध्ये एक थिएटर आहे, भाभा थिएटर. ते थिएटर स्वतः होमी भाभांनी डिझाईन केलेलं आहे. मी असं म्हणतात की त्याच्या विंग्सचं डिझाईन त्यांनी दिलं आणि त्यांना ऍक्सिडेंट झाला आणि ते गेले. पण त्या थिएटरमध्ये आम्ही एकच प्रयोग केला त्या थिएटरमध्ये. त्या थिएटरमध्ये माईकच लागत नाही. काय असं काय आकाशातून पडलेलं थिएटर नाही आहे, ते डिझाईन त्या दृष्टीने केलेलं आहे. संपला विषय. दिल्लीचं श्रीराम सेंटर नावाचं एक थिएटर आहे. स्टेजवर उभं राहून बोललात की सगळीकडे विदाऊट माईक ऐकू जातं. काय वेगळं नाही हो, नाही, इच्छाच नाही करायची. हो, नावं घेऊन मी आता थिएटरची तुम्हाला सांगितली ना, धन्य धन्य आहे सगळं. बॅक टू द एक आता शेवटचा प्रश्न विचारावा असं वाटतो की इतक्या भूमिकांवरती आरूढ झाल्यानंतर अशी कुठली जुनी भूमिका किंवा येणारी नवीन भूमिका अशी कुठली वाटते की अजून माझं हे स्वप्न आहे आणि मला ही करायची भूमिका, अशी कुठली भूमिका आहे? बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं ऍक्च्युअली मी. ते अजून इतके इंटरव्ह्यू सांगून सुद्धा कोणी मला देत नाही. बघूया तुमच्यामुळे होतं का. अजून एक पण डिटेक्टिव्ह माझ्या डोक्यात आहे की हा, म्हणजे व्यंकटेश बक्षी पाहिल्यापासून किंवा पेरी मेसन वगैरे ह्या डोक्यात असल्यामुळे मला एक खूप अजिबात काही अभिनिवेश नसलेला, साधा पण अतिशय हुशार असा एक डिटेक्टिव्ह करायचा आहे असं डोक्यात आहे. मग ते माध्यम नाटक असेल, सिरियल असेल किंवा फिल्म असेल मला माहीत नाही, पण ते अजून करायची इच्छा आहे माझी. त्या डोक्यात काही फिगर्स आहेत. शफी नामदार साहेबांनी एक फिल्म केली होती, ते मफलर गुंडाळून चणे खात खात केस सॉल्व्ह करायचे. मला वाटतं कानून का असं काही नाव होतं फिल्मचं, तो. किंवा व्यंकटेश बक्षी धोतर घालून तो कोण होता ॲक्टर, रजत कपूर होता मला वाटतं. तर असा एक रोल पाहिजे. मग अशी पुस्तकाच्या बाबतीत सांगायचं राहिलं असं की ते मी मुद्दाम सांगतो आता की याच्यात मी काय केलं आहे वेगळं इन द सेन्स फार मोठं काही नाही. पण मला असं लक्षात आलं की हे जे मी 50 नाटकांबद्दल, नाटकांचे किस्से, नाटकांच्या गोष्टी, हे सगळं ना घरातून बाहेर पडल्यानंतर तालमीच्या भोवती जे काय गोष्टी घडतील त्या, प्रयोग, प्रेक्षक, वेगवेगळे अनुभव, किस्से, फजित्या, हे सगळं घरातून बाहेर पडलं. आणि त्या सगळ्या तालमीच्या प्रोसेसमध्ये तो जो स्ट्रेस असतो त्याला मी अस्वस्थ सिंड्रोम असं नाव ठेवलं आहे. म्हणजे बसलं तर उठावं असं वाटतं, उठलं तर बसावं असं वाटतं, मग झोपावं असं वाटतं, झोपलं तरीच नाही, भूक लागत नाही, वाक्य डोक्यात खेळत असतात, विचित्र असतं. ओपनिंगच्या आधीचे 7 दिवस ना भयंकर, आणि ते तुमचे घरचे सहन करतात. तर त्याबद्दल काहीतरी, तर ते मी या पुस्तकात लिहिलं आहे. ते कसं मॅनेज करत असतील, तुम्ही गृहीत धरता त्यांना, बायकोला, मुलीला, आणि ते तुमचं पूर्णपणे काय म्हणतो आपण, त्यांना काळजी पण असते तुमचा रोल चांगला व्हावा म्हणून, आणि ॲट द सेम टाइम ते तुम्हाला चुका पण सांगत असतात, तुमचं हे चुकतंय. तर तो एक खूपच घरचा असा एक गव्हर्नर किंवा क्रिटिक किंवा असा असतो. ते मला आत्तापर्यंत वाचलेलं नव्हतं कुठल्या पुस्तकात किंवा असं.
तर ते मी आवर्जून या पुस्तकात ते तो पिरियड सगळ्या एवढ्या 50 वेळी त्यांनी तो बेअर केला, त्यांनी ते मॅनेज केलं. आणि मग जेव्हा मी काय चुकीचा वागलो असेल किंवा त्रास झाला असेल माझ्यामुळे, तो सगळा विसरून पुन्हा नाटक बघायला माझं येणं आणि ते अप्रिशिएट करणं इज व्हेरी ग्रेट थिंग असं मला वाटतं. सो तो एक वेगळा आस्पेक्ट त्याच्यात टाकला. त्याच्यामध्ये आहे. पुस्तकांपासून सुरू झालेली ही आजची चर्चा, परत आपण पुस्तकापाशी आलो. पण ह्या सगळ्या चर्चेमध्ये खरं तर येणाऱ्या पिढीसाठी कलाकार म्हणून किंवा अभिनय म्हणून, लेखक म्हणून, दिग्दर्शक म्हणून या सगळ्यांसाठी एक खरं तर आजचा भाग एक वर्कशॉपच होता असं मला वाटतं. नाही. आणि अनुभव कथन काय लेवलला असतं याचं कारण म्हणजे तुम्ही मनापासून ज्या वेळेला एखादी गोष्ट करत असताना त्यावेळेला तुम्हाला ती पाठ करायला लागत नाही, ती स्मरणात राहते. आणि कधीही मला उठून तुम्ही काही विचारा, त्याच्यातलं मी सांगू शकतो. हा जो आत्मविश्वास असतो ना, तो आत्मविश्वास फक्त आणि फक्त मनापासून केलेल्या कामातूनच येऊ शकतो. आणि ते डॉक्टरांच्या आयुष्याचं गमक आहे. तळमळीने त्यांनी रंगभूमीविषयी ज्या पद्धतीने भाष्य केलेलं आहे हे खरंच महत्वाचं आहे. डॉक्टरांसारखे अनेक कलाकार अनेक ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून सांगत असतात की काय अनास्था आहे या सगळ्या गोष्टींविषयी. ते म्हणतात ते अगदी बरोबर आहे की एका बाजूने आपण सांगतो गर्वानी की मराठी रंगभूमी अक्षरशः एक वेगळं स्थान प्राप्त करून आहे, पण जिथं ते नाटक ऍक्च्युअल घडतं त्या वास्तूंची मात्र अनास्था आहे. आणि हे तळमळीने सांगणारे कलाकार आहेत. या माध्यमातून शासनापर्यंत, कोणत्या अधिकारीपर्यंत समजा हे पोहोचत असेल तर कृपया लक्ष घाला. आणि ही निस्वार्थी मंडळी आहेत की जी पैसे म्हणतायत की पैसे नाही लागत त्या गोष्टीला, फक्त इच्छाशक्ती लागते. आणि त्या इच्छाशक्तीला काहीतरी एक सपोर्ट लागतो जो सरकार म्हणून देणं आवश्यक असतो. अनेक गोष्टी अशा घडत असतात की ज्या मनाला पटत नाहीत, पण तरी सुद्धा आपण नेटाने काम करत राहिलं पाहिजे. डॉक्टरांच्या पुस्तकासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा तर देऊयात. आणि 17 ऑगस्टला त्यांचा वाढदिवस आहे, त्यामुळे त्यांना ॲडव्हान्समध्येच वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. आणि ते पुस्तक जेव्हा प्रकाशित होईल त्याच्यानंतर आपण ते घेऊया, वाचूया आणि त्यांच्यापर्यंत प्रतिक्रिया देखील पोचवूया. अशा सेन्सिटिव्ह कलाकारासोबत आज गप्पा मारण्याचा योग आला, त्याबद्दल मी डॉक्टरांचे आभार मानतो. थँक्यू. आणि पुढील भागात भेटूयात नव्या पाहुण्यासह. तोपर्यंत नमस्कार.